नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर रद्द करा, जिल्ह्यात संस्कार शिक्षण अभियान राबवणार, रावसाहेब पाटील यांची माहिती। सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जीवन विद्या मिशन संचलित संस्कार शिक्षण अभियान पुढील महिन्यापासून राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली। बैठकीत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या खेळाच्या मैदानावर व्यापारी तत्वावर मालमत्ता कर आकारला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतेही वास्तव्य नसतं, तसेच त्यांचा उपयोग व्यापारी किंवा नफा कमावण्याच्या उद्देशाने केला जात नाही। वस्तूंचं उत्पादन, खरेदी विक्री अथवा व्यावसायिक व्यवहारही येथे होत नसल्यानं शैक्षणिक संस्थांना व्यापारी मालमत्तेच्या निकषावर कर आकारणं अन्यायकारक असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खेळाची मैदानं उपलब्ध करून दिली आहेत, मात्र या मोकळ्या जागांवरही व्यापारी दरानं कर आकारला जात असल्यानं शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतोय। त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या इमारतींसह खेळाच्या मैदानावरील मालमत्ता कर तातडीने माफ करावा, अन्यथा शिक्षण संस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला। याच बैठकीत जीवन विद्या मिशनचे डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी संस्कार शिक्षण अभियान याबाबत सविस्तर माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्यांची जपणूक, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पटवर्धन व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत। या बैठकीत श्रीत R.S. चोपडे, श्रीत विनोद पाटोळे, प्राध्यापक शिवपुत्र आरबोळे, डॉक्टर भारत दुधाळ, श्रीत वैभव गुरव, प्राध्यापक होर्तीकर, श्रीत प्रकाश चव्हाण, श्री दिग्विजय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्हा शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी आणि जीवन विद्या मिशनचे प्रतिनिधी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।